नमस्कार. इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधील वर्ड फॉर्मेशन हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये सफिक्सेस अँड प्रिफिक्सेस असे दोन घटक येतात. सफिक्स म्हणजे एखाद्या शब्दानंतर जोडला जाणारा एखादा अक्षरगट असतो आणि प्रिफिक्स म्हणजे एखाद्या शब्दाच्या अगोदर एखादा अक्षरगट जोडलेला असतो. आता इकडे सफिक्सचं उदाहरण दिलंय. कम्फर्ट हा मेन शब्द आहे आणि त्याला एबल हे सफिक्स लागलेलं आहे. कम्फर्ट या मूळ शब्दाला एबल हा सफिक्स लागलेला आहे आणि मग कम्फर्टेबल हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर प्रिफिक्सचं इकडे उदाहरण दिलेलं आहे. एबल हा मूळ शब्द आहे. याच्यामध्ये इकडे जो सफिक्स म्हणून यूज केलेला आहे एबल, तो इथे मेन शब्द आहे, मूळ शब्द आहे एबल आणि त्याला प्रिफिक्स लावलाय अन आणि मग शब्द तयार झालाय अनेबल. ओके. देन इथे काही शब्द दिलेले आहेत. हा जो आहे हा शब्दाचा वर्ड्सचा कॉलम आहे. त्यानंतर त्याला कोणतं प्रिफिक्स लावलं जातं आणि सफिक्स कोणतं लावलं जातं, कोणते शब्द त्याच्यापासून या मूळ शब्दापासून तयार होतात ते आज आपण पाहणार आहोत. तर इकडे मेन वर्ड दिलाय एबल. एबल या वर्डला अन हा प्रिफिक्स लागला आणि अनेबल हा शब्द तयार झालेला आहे आणि एबल या शब्दाला ॲबिलिटी आणि ॲबली हे दोन सफिक्स लागून शब्द नवीन तयार झालेले आहेत. त्यानंतर ॲक्ट हा मेन वर्ड आहे. त्याला प्रिफिक्स लागून एनॅक्ट, EN हा प्रिफिक्स लागून एनॅक्ट हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर ॲक्ट या शब्दाला ॲक्शन, ॲक्टिव्ह, ॲक्टिव्हली आणि ॲक्टर हे सफिक्सेस लागून नवीन शब्द तयार झालेले आहेत. त्यानंतर ब्युटी हा मेन शब्द आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं प्रिफिक्स लागत नाही आणि सफिक्स लागून ब्युटीचं होतंय ब्युटीफुल आणि ब्युटीफुली. म्हणजे फुल आणि फुली हे दोन वेगवेगळे सफिक्सेस लागून ब्युटीपासून ब्युटीफुल आणि ब्युटीफुली हे दोन नवीन शब्द तयार झालेले आहेत. त्यानंतर ब्रेव. ब्रेव ह्या मेन शब्दाला प्रिफिक्स लागत नाहीये कोणत्याही प्रकारचं आणि सफिक्स लागून ब्रेवली, ब्रेवरी, ब्रेवनेस. ब्रेव या मेन शब्दाचे शब्द तयार झालेत. ब्रेवली, ब्रेवरी अँड ब्रेवनेस. त्यानंतर आहे केअर. केअरला कोणत्याही प्रकारचं प्रिफिक्स लागत नाहीये आणि सफिक्स लागून शब्द तयार झालेत. केअरफुल, इकडे फुल हे सफिक्स लागले. केअरलेस, इकडे लेस हे सफिक्स लागले आणि केअरलेसली, इकडे लेसली हे सफिक्स लागलेलं आहे आणि हे तीन नवीन शब्द केअर या मूळ शब्दापासून तयार झालेले आहेत. त्यानंतर आहे चाइल्ड. चाइल्ड या शब्दाला प्रिफिक्स लागत नाहीये आणि सफिक्स मध्ये चाइल्डहुड, चाइल्डिश आणि चाइल्डलेस. चाइल्डहुड, चाइल्डिश आणि चाइल्डलेस हे तीन शब्द तयार झालेले आहेत. त्यानंतर आहे कम्फर्ट. कम्फर्ट या शब्दाला अन हा प्रिफिक्स लागून अनकम्फर्ट आणि अनकम्फर्टेबल हे दोन नवीन शब्द तयार झालेले आहेत आणि सफिक्स लागून कम्फर्टेबल. आता इथे एबल हा शब्द हा सफिक्स कम्फर्ट या शब्दाला लागलेला आहे आणि अनकम्फर्टिंग हा एक नवीन शब्द सफिक्स लागून तयार झालेला आहे. त्यानंतर कॉम्पीट. कॉम्पीट या शब्दाला इथे प्रेफिक्स लागून कोणताही शब्द तयार होत नाही आणि सफिक्स लागून कॉम्पिटिटिव्ह आणि कॉम्पिटिशन हे दोन नवीन शब्द तयार होतात. कंप्लीट. कंप्लीट या मूळ शब्दाला इन हा प्रिफिक्स लागून इनकम्प्लीट हा नवीन शब्द तयार होतो. त्यानंतर कंप्लीशन आणि कंप्लीटली
हे दोन सफिक्स लागून तयार होणारे शब्द आहेत. त्यानंतर आहे डेंजर. डेंजर या शब्दाला प्रिफिक्स लागत नाही आणि सफिक्स लागून डेंजरस आणि डेंजरसली हे दोन नवीन शब्द तयार होतात. त्यानंतर आहे डिफर. डिफर या शब्दाला प्रिफिक्स लागत नाही आणि सफिक्स लागून डिफरन्स आणि डिफरंट हे दोन शब्द नवीन तयार होतात. ईगर. ईगर या शब्दाला प्रिफिक्स लागत नाही आणि ईगरनेस, इथे नेस हा सफिक्स लागलाय आणि त्यानंतर ईगरली LY लागून नवीन दोन शब्द तयार झालेले आहेत. त्यानंतर आहे फेथ. फेथ या मूळ शब्दाला अन हा प्रिफिक्स लागून अनफेथ हा नवीन शब्द तयार झालाय आणि सफिक्स लागून फेथफुल, फुल FUL फुल हा सफिक्स लागून फेथफुल आणि लेस हा सफिक्स लागून फेथलेस हे दोन नवीन शब्द तयार झालेले आहेत. त्यानंतर आहे फ्री. फ्रीला इकडे प्रिफिक्स नाही तर सफिक्स लागून फ्रीडम आणि फ्रीली दोन नवीन शब्द तयार झालेत, फ्रीडम आणि फ्रीली. त्यानंतर आहे फ्रेंड. फ्रेंडला इकडे प्रिफिक्स लागलेला नाही तर सफिक्स लागून फ्रेंड या मूळ शब्दापासून फ्रेंडली आणि फ्रेंडशिप हे दोन नवीन शब्द तयार झालेले आहेत. त्यानंतर आहे ग्लॅड. ग्लॅड या शब्दाला देखील प्रिफिक्स नाही तर सफिक्स लागून ग्लॅडली आणि ग्लॅडनेस हे नवीन शब्द तयार झालेले दिसतात. त्यानंतर आहे गव्हर्न. गव्हर्न या शब्दाला सुद्धा प्रिफिक्स नाही आणि सफिक्स लागून गव्हर्नमेंट, गव्हर्नर, गव्हर्नेस आणि गव्हर्निंग हे चार नवीन शब्द तयार झालेले दिसतात. त्यानंतर आहे हॅपी. हॅपीला प्रिफिक्स लागून UN हे प्रिफिक्स लागून अनहॅपी त्याचा अपोजिट वर्ड तयार होतो हॅपी, अनहॅपी आणि सफिक्स लागून LY आणि नेस हे दोन सफिक्स लागून हॅपीली आणि हॅपीनेस हे दोन नवीन शब्द तयार होतात. त्यानंतर आहे जस्ट. जस्ट या शब्दाला प्रिफिक्स लागलाय अन आणि अनजस्ट हा नवीन शब्द तयार झालाय आणि सफिक्स लागून जस्टिस आणि जस्टली हे दोन नवीन शब्द तयार झाले. लोकेट. लोकेटला डिस हा प्रिफिक्स लागून डिसलोकेट हा नवीन शब्द तयार झालाय आणि लोकेट या मूळ शब्दाचा सफिक्स लागून लोकेशन हा नवीन शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर आहे लक. लक या शब्दाला सुद्धा अन हा प्रिफिक्स लागलाय आणि अनलक हा शब्द तयार झालाय आणि लकी आणि लकीली हे दोन सफिक्स लागून तयार झालेले नवीन शब्द आहेत. त्यानंतर आहे मेरी. मेरीला इकडे प्रिफिक्स लागत नाही आणि मेरीमेंट अँड मेरीली हे दोन सफिक्स लागून तयार झालेले शब्द आहे. इकडे मेंट आणि LY हे दोन सफिक्सेस इकडे लागलेले आहेत. त्यानंतर आहे मिसचीफ. मिसचीफला प्रिफिक्स लागत नाहीये आणि मिसचिवस अँड मिसचिवसली हे दोन नवीन शब्द सफिक्स लागून तयार झालेले आहेत. त्यानंतर मॉडेस्ट. मॉडेस्ट या शब्दाला प्रिफिक्स लागत नाही आणि मॉडेस्टी आणि मॉडेस्टली हे दोन सफिक्स लागून तयार झालेले शब्द आहेत. त्यानंतर आहे पेशंट. पेशंट या शब्दाला प्रिफिक्स लागून इम्पेशंट इम हा प्रिफिक्स लागून इम्पेशन्स हा शब्द तयार झालाय आणि पेशन्सली हा सफिक्स लागून तयार झालेला शब्द आहे. त्यानंतर आहे पीस. पीस या शब्दाला प्रिफिक्स लागत नाही आणि फुल आणि फुल्ली हे दोन सफिक्स लागून पीसफुल आणि पीसफुली हे दोन नवीन शब्द तयार झालेले आहेत. त्यानंतर आहे प्लेंटी. प्लेंटी या शब्दाला प्रिफिक्स लागत नाही आणि सफिक्स लागून फुल आणि फुल्ली हे सफिक्स लागून प्लेंटीफुल आणि प्लेंटीफुली हे दोन नवीन शब्द तयार झालेले आहेत. त्यानंतर आहे पॉप्युलर. पॉप्युलर या शब्दाला प्रिफिक्स लागत नाहीये आणि सफिक्स लागून पॉप्युलॅरिटी अँड पॉप्युलरली हे दोन नवीन शब्द तयार झालेले आहेत. त्यानंतर आहे रिअल.
रिअल या शब्दाला प्रिफिक्स अन हा प्रिफिक्स लागून अनरिअल हा शब्द तयार होतो आणि रिॲलिटी, रिअली, अनरिअलिस्टिक हे तीन शब्द सफिक्स लागून तयार होतात. सेफ, सेफ या शब्दाला अन हा प्रिफिक्स लागून अनसेफ हा नवीन शब्द तयार होतो आणि सेफली आणि सेफ्टी हे दोन सफिक्स लागून तयार होणारे शब्द आहेत. त्यानंतर आहे स्किल. स्किल या शब्दाला अन हा प्रिफिक्स लागून अनस्किल्ड हा शब्द तयार झाला आहे आणि त्यानंतर स्किलफुल आणि स्किलफुली हे दोन सफिक्स लागून तयार झालेले शब्द आहेत. ट्रू, ट्रू या शब्दाला अन हा प्रिफिक्स लागून अनट्रू हा शब्द तयार झाला आहे आणि ट्रूथ आणि ट्रूली हे दोन सफिक्स लागून तयार झालेले शब्द आहेत. अंडरस्टँड, अंडरस्टँड या शब्दाला मिस हा प्रिफिक्स लागून मिसअंडरस्टँड हा शब्द तयार झाला आहे आणि अनअंडरस्टँडिंग ING प्रत्यय लागून सफिक्स लागून अनअंडरस्टँडिंग हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर लास्ट वन इज वीक. वीक या शब्दाला प्रिफिक्स लागत नाही आणि सफिक्स लागून नेस हा सफिक्स लागून वीकनेस हा शब्द तयार होतो आणि LY लागून वीकली हा शब्द तयार होतो. अशा पद्धतीने आपण सफिक्स आणि प्रिफिक्स लागून नवीन तयार होणारे शब्द वर्ड फॉर्मेशन या घटकामध्ये पाहिलेले आहेत. थँक्यू.